प्रतिक्रमण कुणाला नाही करावं लागणार. ज्याने अतिक्रमण नाही केलं त्याला. प्रश्नकर्ता: व्यवहार, व्यापार आणि अन्य प्रवृत्तीत अन्याय होऊ लागला आणि त्यामुळे मनात ग्लानी असेल, त्यामुळे जर व्यवहारात नुकसान पोहोचले तर त्यासाठी काय करावे? आमच्याकडून जर असा अन्याय होत असेल तर त्याचे प्रायश्चित्त काय? दादाश्री: प्रायश्चित्तात आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान व्हायला हवे. जिथे जिथे कुणावर अन्याय होतोय तिथे आलोचना, प्रतिक्रमण व्हायला हवं आणि पुन्हा अन्याय नाही करणार असं निश्चित करायला हवं. ज्या देवाला मानता त्याच्याकडे पश्चाताप करायला हवा. आलोचना करायला हवी की माझ्याकडून लोकांसाठी असा वाईट दोष झालाय, आता पुन्हा असं नाही करणार. पेज नंबर 5. आम्हाला पुन्हा पुन्हा पश्चाताप करावा लागला आणि पुन्हा असा दोष झाला तर पुन्हा पश्चाताप करायला हवं. असं करत करत दोष कमी होतील. तुम्हाला नाही करावासा वाटला तरीही अन्याय झाला, होऊन जातो, तो आता प्रकृतीचा दोष आहे. हा प्रकृतीचा दोष तुमच्या पूर्वजन्माचा दोष आहे, आजचा दोष नाहीये. आज तुम्हाला सुधारायचे आहे, पण हे होऊन जाते हा तुमचा आधीचा दोष आहे. तो तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. याचसाठी आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करत राहावं लागेल. हा सिंपल एक आध्यात्मिक सिद्धांत दादाजी प्रकट करतात. होऊन जातं, आपली इच्छा नाही तरी होऊन जातं. आपल्याकडे कुणाप्रती अन्याय झाला किंवा व्यापारात व्यवहारात कुणाला नुकसान पोचवलं, असा व्यवहार झाला तर हे झालं प्रतिक्रमण आहे. तो अतिक्रमण दोष आहे आणि तो प्राकृतिक दोष तो पूर्वजन्मामुळेच आहे. ती आजची आपली इच्छा नाही आहे. आपली इच्छा ती आजचं कारण आहे. आपली इच्छा आत नाही आहे. इतर प्रकृती वशाने होऊन गेलं तर त्यावर आपल्याला जागृती ठेवायला हवी की या व्यवहारामुळे यांना नुकसान पोहोचलं, यांवर अन्याय झाला, यांना दुःख दिलं, तर मनापासून पश्चात्ताप करा. आणि आलोचना म्हणजे मनापासून कन्फर्मेशन झालं, हे ईश्वर माझ्याकडून या प्रकारे चूक झाली आहे. प्रतिक्रमण म्हणजे मग मनापासून पश्चात्ताप करतो, क्षमा मागतो, मला क्षमा करावी. आणि प्रत्याख्यान, अशी चूक मी करणार नाही अशी भावना ठेवतो, नक्की करतो, निश्चय करतो. तर तेवढंच केलं तरी खूप झालं. हळूहळू मग दोष कमी होत जातील. पुढे काय? प्रश्नकर्ता: आम्हाला सहन करावं लागतं तर त्याचा मार्ग काय? दादाश्री: आम्ही तर सहन करूनच घ्यावं. विनाकारण आरडाओरडा नको करायला. सहन करा, तेही समतापूर्वक सहन करा. समोरच्याला मनात शिव्या देऊन नाही, पण समतापूर्वक की दादा तू मला कर्मातून मुक्त केलं, माझं जे कर्म होतं ते मला भोगायला लावले आणि मुक्त केले, यासाठीच त्याचे उपकार समजा. ते काही फुकटात नाही सहन करावं लागत, आमच्याच दोषाचा परिणाम आहे. सहन करा. दादाजी म्हणतात सहन करायचं आहे तर करा, पण समजून करा, समताभाव ठेवून करा. समोरच्याला दोषित पाहून, कारण तो पॉवरवाला माणूस असेल तर तोंडाने बोलू नाही शकणार, मनात सहन करत राहील, पण आतमध्ये खूप शिव्या देईल. हा जरा जास्तच असा आहे, हुशार आहे, ईश्वर त्याचं बिघडव, माताची नुकसान करो, त्याला शाप देत राहील, किंवा याला माझाही टाईम येईल, तुझी हालत खराब होऊन जाईल. मनात द्वेषभाव होत राहतो. म्हणजे ते सहन केलं पण नवी गुन्हा बांधून सहन केलं. आपल्याला तर सहन करायचं आहे, पण खरं तर समाधान ठेवायचं आहे की हो, मी 5 शिव्या दिल्या असतील तर 5 मला परत आलेले आहेत, त्याचा दोष नाही, माझा हिशोब पूर्ण झाला, मला कर्मातून मुक्त केलं आहे, अशी समज असायला हवी की ओ महान उपकार तुझे, मला कर्मातून मुक्त केलंस. आणि कर्मफळात आपण दंड भोगला आहे, पण कर्मबीज आपण सुधारायला हवं आहे की नाही. निमित्ताला दोषीत बघू नका, एकही भाव बिघडवून देऊ नका. आपली बुद्धी नेगेटिव्ह दाखवेल समोरच्याचं, पण आपण जागृत राहून पुन्हा पुन्हा आपल्या दोषांचं प्रतिक्रमण करूया. कारण दादाजी सांगतात हे काही फुकट सहन करावं लागत नाही आहे, हा आपल्याच दोषाचा परिणाम आहे. ह्या संसारात कोणी म्हणेल मी बस लग्न करून किती जबाबदारी घराची सांभाळते, मी यांना ही हेल्प केली, त्यांना ती हेल्प केली, असे उपकार मी मुलांनाही ऐकवतात, मी तुझा बाप आहे, मी किती तुला लहानाचं एवढं मोठं केलं आहे, किती खर्च करून तुला शिकवलं, असं बोलण्याचा अधिकारही नाही आहे. आपण आपल्या गरजेपोटी करतो आणि आपलाच हिशोब हा पूर्ण करतो, पण आपल्याला दुसऱ्याला उपकार ऐकवायला नकोत.
आपला हिशोब पूर्ण केला, त्यात काय झालं? खरं तर उपकार माना की आपल्याला कर्मांपासून सोडवत आहेत. आपला मोह कर्म पूर्ण करतोय आपण. पण आपण अज्ञानतेमुळे समतापूर्वक सहन नाही करत, काहीतरी ऐकवतो किंवा मनानेही ऐकवत राहतो. आणि ते अतिक्रमण चालू राहिलं तर मग पुढच्या लाईफमध्ये पुन्हा दुःखच येणार, दोष धुवावे लागतील. म्हणजे दादाजींची ही जी गोष्ट आहे की तू मला कर्मांपासून मुक्त करतोयस, माझं जे कर्म होतं ते मला भोगण्यासाठी ते निमित्त आहे. तुला मला कर्मातून मुक्त केलंस त्याबद्दल उपकार. नाहीतर तो दोष राहून गेला असता तर मला मोक्षात जाण्यासाठी थांबावं लागलं असतं. आणि दोष पूर्ण झाला तर नंतर मोक्षात जाण्यासाठी मला कोणी थांबवू नाही शकणार. तर उपकार मानायला हवेत. आणि दादाजी पूर्ण आयुष्य ह्याच प्रकारे जगले. कोणी चोरी केली, कोणी नुकसान केलं, कोणी अपमान केला, कुणाला पैसे दिले आणि परत नाही दिलेत तरी त्यांनी हे ज्ञान ठेवलं मनात की नाही, माझा हिशोब पूर्ण होतोय, मी मुक्त होत चाललोय. प्रश्नकर्ता: आणि प्रतिक्रमण तर दुसऱ्यांचे दोष दिसले त्याचे प्रतिक्रमण. दादाश्री: फक्त दुसऱ्याच्या दोषाचे नाही, प्रत्येक गोष्टींचे. खोटं बोलावं लागलं असेल, उलटं झालं असेल, जी काही हिंसा झाली असेल, पंचमहाव्रताचे भंग झाले असेल, त्या सगळ्याचे प्रतिक्रमण करा. एकमेकांना दुःख पोचलं एवढंच नाही, खोटं बोलावं लागलं किंवा हिंसा झाली किंवा विषयविकाराचे दोष झालेत, पंचमहाव्रत भंग झालं, क्रोध मान माया लोभ एक आहे, नंतर पंचमहाव्रत झालं आहे. सगळ्या प्रकारच्या दोषांपासून त्या दोषांसाठी प्रतिक्रमण आवश्यक आहे. प्रत्येक धर्म प्रारूपित प्रतिक्रमण. भगवानांनी सांगितले आहे की आलोचना प्रतिक्रमण प्रत्याख्यान शिवाय दुसरा व्यवहार धर्मच नाहीये. पण तो कॅश असेल तर उधार नाही चालणार. खूप आहे. सगळ्या धर्माचं सार याच गोष्टीत मिळतं बघा. दादाजी एकच सेंटेन्समध्ये देतात, आलोचना प्रतिक्रमण प्रत्याख्यान याशिवाय दुसऱ्या व्यवहार धर्माची गरजच नाही. आणि एकच सेंटेन्स सांगितलं की माझ्या मनाने, वाणीने किंवा वर्तनाने मला कुणाला दुःख नाही द्यायचं आहे अशी भावना ठेवा. सगळ्या धर्माचा सार अशी गोष्ट आहे ही. आणि मनापासून कुणाला दुःख पोहोचलं तर मनापासून पश्चात्ताप कर की माझी चूक झाली, विचार वाणीने किंवा वर्तनाने माफी मागत राहा. खूप मोठा व्यवहार धर्म आहे हा. सगळे जीव संसारात किती प्रकारचे धर्म आहेत, पण सगळ्याचं सार या एकाच वाक्यात येऊन जातं. आलोचना प्रतिक्रमण प्रत्याख्यान. आपल्यामुळे आपल्याकडून कुणाला दुःख दिलं गेलं, अतिक्रमण केलं तर खूप मोठा धर्म याच वाक्याने पूर्ण होतो. आणि हे नगद म्हणजे कॅश असायला हवं. कॅश म्हणजे शूट ॲट साईट. दोष झाला त्याच मोमेंटवर आपल्याला प्रतिक्रमण करायला हवं. कोणी जैन लोक करतात संवत्सरी प्रतिक्रमण. खरं तर भगवानांनी सांगितलं होतं शूट ॲट साईट करा. तरी राहिले तर रायशी देवशी करा. सकाळचे दोष रात्री धुवून टाका, रात्रीचे दोष सकाळी. तरी राहून गेले तर पाक्षिक करा, 3 महिन्यात करा. आणि शेवटी राहिलं तर संवत्सरी ते करा. असंच ही मूळ गोष्ट आहे की शूट ॲट साईट व्हायला हवं. तर दादाजी हे सांगतात कॅश व्हायला हवं. कॅश म्हणजे उधार नाही, मी तुम्हाला पैसे देईन, तुम्ही आत्ता माल द्या. कधी द्याल? माझ्याजवळ जेव्हा पैसे येतील. असा कधी आपण व्यापार करतो? नाही, रोकड. आधी पैसे द्या, नंतर माल घ्या. तर हे रोख असतं, नगद कॅश. अशा दोषातही शूट ॲट साईट. प्रतिक्रमण म्हणजे दोष झाला त्याचवेळी त्यावर पश्चात्ताप करा, माफी मागा, न करण्याचा निश्चय करा. तर हे कॅश प्रतिक्रमण झालं तर मग आपण दोषांपासून मुक्त होत जाऊ. कुणाला शिवी दिली, कुणाबरोबर काय व्यवहार झाला याला लक्षात ठेवून आणि आलोचना प्रतिक्रमण प्रत्याख्यान कॅश करणं. भगवानांनी त्याला व्यवहार निश्चय दोन्ही सांगितलं. पण ते होईल कोणाकडून? समकित झाल्यानंतर. तोपर्यंत केलं तरी ही नाही होणार. ते समकित होतही नाहीत. पेज नंबर 6. मग समकित म्हणजे आत्मदृष्टी झाली तर आपण मन वचन कायपासून विलगपणा अनुभवतो बघा. आणि आपल्या ध्यानात राहतं की दोष करणारा हा विलग आहे, मी बघणारा वेगळा आहे. प्रकृतीवर निपक्षपाती होतो. जोपर्यंत देहाध्यास आहे तर स्वतःला वाटतच नाही की मी चूक करतो, मीच करेक्ट आहे, समोरच्याचीच चूक आहे. म्हणजे समकित दृष्टी असेल तरच ती जागृती राहते स्वतःचे दोष बघण्याची. तोपर्यंत खूपच मुश्किल आहे.
किंवा कुठला संत समागम झाला किंवा काही सत्संगात पुन्हा पुन्हा येत राहिला, आत्मज्ञान नाही झालं तरी त्याला थोडा हार्टिली स्वभाव असतो आणि थोडी उपादान जागृती म्हटलं जातं की त्याला वाटतं की मी क्रोध करतोय, ती माझीच चूक आहे. बस स्थूल दोष आणि मोठमोठे दोषच दिसतील, सूक्ष्म सूक्ष्म दोष कधी माहितीच पडणार नाहीत. पण अशी जागृती राहिली तरीही तो प्रतिक्रमण करू शकेल खऱ्या प्रकारचं. मग जागृतीच नाही तर प्रतिक्रमण कशाचं करू शकेल? हे ज्ञान घेतल्यानंतर अनुभवास येतं सगळ्यांना की नाही, आत्म्याची जागृती सुरू होती आहे, स्वतःचे दोष दिसायला सुरुवात होते आणि निमित्त निर्दोष दिसायला सुरू होतं, स्वतःच्या दोषांवर प्रतिक्रमण सुरू होतं. आणि हेच शुद्ध ज्ञान आपल्याला प्राप्त झालं ही याची निशाणी आहे. तरीही कोणी आमच्या येथून आलोचना प्रतिक्रमण प्रत्याख्यान शिकून घेईल तर ही काम होईल. वाटल्यास विना आधार शिकून जाईल तरीही हरकत नाही. त्याच्या समकीत समोर येऊन उभा राहील. टी व्हीवर सत्संग ऐकत 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 खूप लोकांची ही जागृती सुरू होत असते. हे इथे चूक आहे, प्रतिक्रमण करायला व माफी मागायलाही सुरू करतात आणि त्यांना अनुभवही, कारण दादा भगवान हे ज्ञानीपुरुषाची गोष्ट आहे. वचन बळ आहे, वचन सिद्धी आहे आणि त्यांची आज्ञा आहे. तर आपण थोडंही पाळलं तरी तर अनुभव होतो की प्रतिक्रमण केलं, माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत मी माझा व्यवहार चांगला केला, दुःख कमी झालं, रागद्वेष कमी झाले. म्हणजे दादाजी सांगतात की खूप जास्त समजलं नाही तरीही ज्ञानीची गोष्ट धरून प्रतिक्रमण करणं सुरू करा, तर अनेक दोषांपासून मुक्त होत जाल आणि त्याच्या समकीत समोर येऊन उभा ठाकेल. आणि खरंच त्याचं कर्माचं आवरण इतकं कमी होत जातं की अंतरायही तुटतात आणि त्याची ज्ञानप्राप्तीची इच्छा अंतराय तुटल्यामुळे आता त्याला ज्ञानही प्राप्त होतं. ज्याचे आलोचना प्रतिक्रमण खरे असतील त्याला आत्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणारच नाही. मनापासून ज्याची भावना असते आणि मनापासून हार्टिली सिन्सिअरली प्रतिक्रमण करतो, आलोचना प्रतिक्रमण प्रत्याख्यान करतो सच्च्या दिलाने, तर हळूहळू आवरण इतकी तुटून जातात. आणि या सुटायचा हेतू काय आहे की मला सुटायचं आहे, संसारातून सगळ्या दुःखांपासून सुटायचं आहे, तर त्याला आत्मज्ञानाची प्राप्तीही होणारच. बघा, प्रश्नकर्ता, पश्चाताप करतो हे प्रतिक्रमण आणि असं नाही करणार हे प्रत्याख्यान. दादाश्री: होय, पश्चाताप हे प्रतिक्रमण म्हणवलं जातं. आता प्रतिक्रमण केले तर पुन्हा असे अतिक्रमण नाही होणार, तर मग आता असे नाही करणार त्याचे नाव प्रत्याख्यान. पुन्हा असं नाही करणार त्याचे वचन देतो. असं मनात नक्की करणे आणि मग असं झालं तर एक आवरण झालं आणि त्यानंतर दुसरं आवरण आलं, तर त्यात घाबरण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा तेच करत राहा. हे आवरणवाले दोष आहेत. ऑनियन्सचे किती लेयर्स असतात, असे दोषांचे लेयर्स असतात. एकदा प्रतिक्रमण प्रत्याख्यान केलं तर एक लेअर गेला, दुसरा लेअर येईल, हळूहळू तोही निघून जाईल. हेच पुन्हा पुन्हा करत राहिल्यामुळे पूर्ण ग्रंथी संपून जाईल एक दिवस. प्रश्नकर्ता: आलोचना म्हणजे काय? दादाश्री: आलोचना म्हणजे आम्ही काही वाईट काम केले असेल तर जे आमचे गुरु असतील, जर ज्ञानी असतील, त्यांच्याजवळ स्वीकार करायचं. जसं झालं असेल त्याच स्वरूपात स्वीकार करायचं. जसं झालं असेल त्याच स्वरूपात स्वीकार करणे. कपट करायला नाही पाहिजे. कधी दोष सांगितला, माझी काही चूक झाली आहे, नंतर 2 वर्षानंतर मी जास्त सांगेन, अरे माझी या प्रकारे आणखी चूक झाली होती. कधी 5 वर्षांनी सांगेल, नाही मी तर खूप मोठा गुन्हा केला होता. या प्रकारे हे कपट बुद्धी काय करते, अहंकाराचं रक्षण करते आणि खरी गोष्ट प्रकट नाही करू देत. आणि खरी गोष्ट ज्या प्रकारे दोष झालाय, जसा झालाय त्याच स्वरूपात स्वीकार केलात तर मग दोष मुळापासून निघून जाईल आणि जबाबदारीचा एंड येईल. आणि अर्धच सांगितलं तर दोष अर्धा जाईल, अर्धा राहील, तर पुन्हा त्यातून ते झाड मोठं होईल, फळं येतील, बीज पडतील आणि पुन्हा दोष वाढेल. हे मनापासून एकदा करायचंच आहे, तर मग मनापासून प्रकट करा. डॉक्टरजवळ जातो की नाही, हे थोडं बोटर काही खाज येते बघा, पण सगळ्या शरीरावर खूप जागी येते सांगितलं तर तसं औषध दिलं असतं. थोडं एवढंच सांगितलं, लाज वाटते, माझं हे वाईट दिसेल, अरे डॉक्टरकडे तर अशा अनेक केसेस येतात तुमच्याहूनही जास्त बिघडलेले, त्यांना हे चांगलं हे वाईट काही असं काही नाही वाटत. त्यांना तर कसं या आजारातून रोगी मुक्त होईल त्याचंच तो औषध देत असतो. आणि असे खूप त्रास
असणारे येतात त्यांच्याकडे. त्यांना हा कोण आहे, कसा आहे ते नाही दिसणार, तर तो कसा त्रास जाईल हे पाहणार. हे गुरुजवळ गेल्यासारखंच आहे. तशीच दोषीची आलोचना करायला हवी. अर्थात आम्हाला प्रतिक्रमण कसले करायचे, तर म्हणाले जेवढे अतिक्रमण केले असेल, जे लोकांना स्वीकारणे योग्य नसेल, लोक निंदा करतील असे कर्म, समोरच्याला दुःख झालं असेल, असं झालं असेल, ते सगळं अतिक्रमण. तसं झालं तर प्रतिक्रमण करणे आवश्यक आहे. हे सूक्ष्म या ज्या गोष्टी यात सांगितल्या गेल्या आहेत या संक्षिप्त आहेत. प्रतिक्रमण ग्रंथ खूपच मोठा आहे, 550-600 पानांचा आहे. आणि त्यातून ही 25 पानाची गोष्ट, 25-30 पानांची गोष्ट फक्त 4-5 पानात आली आहे. तर हे थोडं ज्याला समजून घ्यायचं आहे, जास्त डेप्थमध्ये जायचं आहे, तर ग्रंथ नक्कीच वाचायला हवा. पण हे प्रतिक्रमण वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रमणाची गोष्ट दादाजी सांगत गेले आहेत आणि दोषांचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे प्रकट केलं गेलं आहे. तर हे अतिक्रमणाचं आणखी सूक्ष्मतम दादाजी सांगतात की जी गोष्ट लोकांनी स्वीकारली नसेल, लोक ज्याला स्वीकारत नाहीत असा व्यवहार झाला, लोक निंदा करतील असा व्यवहार जर झाला, समोरच्याला दुःख झालं असा व्यवहार जर झाला, मुलगी पळून जाते, बस मला तर मजा आली, शांती आहे, मला बॉयफ्रेंड मिळाला, पण आईबापाला किती दुःख झालं, त्यांचे आईवडील, मुलाचे आईवडील कसं किती दुःख होईल. दुसऱ्याला दुःख देऊन आपण कधीही सुखी नाही होत. हे दुःख दिलं हेच अतिक्रमण. पण मोहामध्ये, अज्ञानात भानच नाही आहे की मी चूक करतोय, चूक करते. तर ह्या प्रकारे आपण अतिक्रमण करत जातो मोहामुळे किंवा अज्ञानतेमुळे. पण जेव्हा जागृती येते तेव्हा पुन्हा परत येऊया की बुवा माझी चूक आहे, मलाही चूक करायला नको होती, माफी मागत राहा. कर्म कोण बांधतं ते आम्हाला समजायला हवं. तुमचं नाव काय आहे? मुमुक्षू चंदूलाल. दादाश्री: तर मी चंदूलाल आहे, तेच कर्म बांधणारे. मग रात्री झोपलात तरी ही सारी रात्र कर्म बांधले जातात. पेज नंबर 7. इथे 2 शब्द येतात, प्रश्नकर्ता आणि मुमुक्ष. तर इथे संपादकीयमध्ये हे सांगितलं गेलं आहे की मुमुक्षु शब्द ज्ञान नाही घेतलं, हे जे बिगिनिंगमध्येच सांगितलं आहे. या पुस्तकात स्वरूप ज्ञान प्राप्त न झालेले हे प्रश्न मुमुक्षुच्या रूपात विचारले गेले. त्या पूर्ण शीर्षकाखाली मुमुक्ष म्हणजे ज्ञान प्राप्त नाही केलं अशा लोकांची गोष्टी होतात. आणि याशिवाय प्रश्नकर्ता असा जो शब्द तिथे वापरला जिथे गेला आहे, तो अक्रम मार्गाच्या स्वरूपज्ञान प्राप्तीवाले महात्म्यांसोबत दादाजींचा सत्संग झाला आहे. ही गोष्ट साधारणपणे समजून घ्यायला हवी. मी चंदूलाल आहे यासाठी झोपता झोपताही कर्म बांधले जातात. त्याचं कारण काय? कारण हा आरोपित भाव आहे, यासाठी गुन्हा लागू झाला. स्वतः खरंच चंदूलाल नाहीये आणि जिथे तुम्ही नाही आहात तिथे मी आहे असा आरोपण करतो. हा कल्पित भाव आहे आणि निरंतर त्याचा गुन्हा लागू होईल ना? तुमच्या लक्षात येतंय? हा दादाजींचा सूक्ष्म जे कुठून कर्माची सुरुवात होते अज्ञानतेमुळे. लोक म्हणतील की याने चोरी केली, किती मोठं वाईट काम केलं, याने दान दिलं, किती छान कर्म केलं. पण स्थूल व्यवहार जो दिसतो तो मूल कर्म, बीजाचं कारण नाही. आतमध्ये अज्ञानता आहे. मी स्वतः कोण आहे ते स्वतःला माहीत नाही आहे आणि अज्ञानतेने मानतात की मीच चंदूलाल आहे. तर इथे इगोझिम म्हटलं जातं, यालाच अहंकार म्हटलं जातं. आणि तो कर्ताभाव मी केला आहे तोच कर्मबीजाचं कारण आहे. तर हे मी चंदूलाल आहे मानून संपूर्ण रात्र झोपून गेले. पण ही रॉंग बिलीफ आहे, तिथेच कर्मबीज पडतातच. आणि दादाजींचं ज्ञान जेव्हा मिळतं तेव्हा हीच रॉंग बिलीफ सगळ्यात आधी निघून जाते की मी खरोखर कोण आहे त्याची जागृती प्राप्त होते आणि खरा करता कोण आहे याची जागृती प्राप्त होते. आणि ह्या जागृतीत राहिल्यामुळे नवीन कर्मबीज पडणं बंद होतं. मग मी चंदूलाल याचा सासरा आहे, याचा मामा आहे, याचा काका आहे, हे सगळे आरोपित भाव आहेत. त्याने निरंतर कर्म बांधले जात राहतात. बस आता संसारात लग्न झालं तर पती झाला, मुलं जन्माला आली तर पिता झाले, मुलाचं लग्न झालं तर सासरा झाला. आणि मानतो की मी सासरा आहे आणि तीच मान्यता व्यवहार आहे, व्यवहारात चूक नाही.
पण व्यवहार समजण्यासाठी व्यवहार आहे की बुवा हे कोण आहे, मी यांच्यासोबत काय संबंध, हे ड्रामॅटिक समजायला हवं की मी सासरा आहे, मी हे माझे पती आहेत, हे पुत्र आहेत, मी सून आहे. आणि आतमधल्या मान्यता दृढ होतात. तीच रॉंग बिलीफ, तेच कर्म, त्यालाच आरोपित भाव म्हणतात आणि त्यानेच निरंतर कर्म चार्ज होत राहतात. ही खूप मोठी अज्ञानता, यालाच ब्लंडर्स म्हटलं जातं. मी पती आहे मानतात आणि पत्नीवर नंतर पती होऊन काही ना काही दबाव टाकतात, काही आक्षेप घेतात, काही ना काही दोष करत राहतात. आणि तेच पती पण केलं तर तीच मिस्टेक, ही ब्लंडर्स एंड मिस्टेक, त्यानेच संसारात भटकत राहतात. रात्री झोपेत ही कर्म बांधले जातात. त्यापासून आता काही सुटका नाही आहे. पण खरं तर अज्ञात दशेतही मी चंदूलाल आहे, या अहंकाराला जर तुम्ही निर्मल केले तर तुमचे कमी कर्म बांधले जातील. अहंकार निर्मल केल्यानंतर पुन्हा क्रिया कराव्या लागतील. कशा क्रिया कराव्या लागतील? की सकाळी तुमच्या सुनेच्या हातून कपबशा तुटल्या, यावर तुम्ही म्हटलं की तुला अक्कल नाही आहे, म्हणून तिला जे दुःख झालं त्यावेळी आमच्या मनात असं व्हायला हवं की जे मी तिला दुःख दिलं त्याचे प्रतिक्रमण व्हायला हवे. दुःख दिलं ते अतिक्रमण म्हणवलं जातं आणि अतिक्रमणावर प्रतिक्रमण केलं तर ते धुवून निघेल, ते कर्म हलके होऊन जाईल. कर्म हलकं होत जाईल. हे इथे काय सांगतायत की अज्ञानदशेत मी चंदूलाल आहे, या अहंकाराला जर तुम्ही निर्मळ करताय तर तुम्हाला कर्म कमी चिकटतील. निर्मळ केल्याने अहंकार तर राहील, पण तीव्र कर्म बांधलं नाही जाणार. हलक्या प्रकारचं कर्म बांधलं जाईल. आणि मी स्वतः कोण आहे आणि दोष कोण करताय, दोष करणाऱ्याकडे प्रतिक्रमण करून घेतलं तर मग खरंच कर्मबीज नाही पडणार. आणि कर्मफळाच्या वेळेस नवीन बीज पडणार होती, त्यालाही आपण प्रतिक्रमण करून जाळून टाकली. तर मग खरंच कर्म बांधलं नाही गेलं तर हळूहळू मोक्ष होणारच. ही खूपच सूक्ष्म गोष्ट आहे. ही अज्ञानदशेत सम्यक दृष्टी झाली नसेल आणि कितीही प्रतिक्रमण केलं तरीही त्याचं पुण्यकर्म चार्ज होत असतं, कर्मक्षय होत नाही. कारण अज्ञानदशेत आणि मीच चंदूलाल आहे अशी रॉंग बिलीफ असेल, असा अहंकारसुद्धा आहे.